अंजनगाव-सुरजीत एवढे गणपती बसतात की 2 दिवस बसायला लागतात आणि 2 दिवस उठायला लागतात. आज तर पुरी संस्कृती पाळल्या झाली. ढोल पथक होतं भाऊ आपल्या अंजनगाव-सुरजीमध्ये. विषय असं झाला की मी सकाळी आलो वावरात तर काही काम नाही, फक्त चक्कर मारायला आलो. गाडीच्या खाली उतरव म्हणजे कोणाला एवढं पाणी आलं. दरवर्षीप्रमाणे आपल्या पिंटू भाऊ यांच्या घरी जेवण करायला जायचं होतं. पवनदाला घेतलं आणि पिंटू भाऊच्या घरी आलो. पहिली पंगत बसली, मस्त बेसन भाकर होतं. सट जेवण केलं आणि पिंटू भाऊची भेट घेतली. मस्त बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. 5-10 मिनिटं पाहुण्यात बसलो आणि माझं लक्ष एका झुंबरावर केलं. हे पा किती मस्त झुंबर आहे. जाता मस्त गणपतीचा प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर आलं तर एवढं पाणी आलं काय सांगू तुम्हाला. डायरेक्ट बफे टेबल बोलावं लागले. पाण्याचं काही समजून नाही आलं. बिनमोसमी पाणी येऊन आलं. संध्याकाळच्या टाइमला नवीन शोरूमच्या उद्घाटन झालं. ई बाईकचं शोरूम लावलं आपल्या गळ्यानं योगेश भाऊ भुसकट यांनी. पोट्टे तर मस्त नाश्ता करायला भिडणार बा. इकडे तर मस्त शोरूम मध्ये एक गाड्या आला नवीन मस्त मी नाश्ता आणून दिला आणि सर्व भुसकट परिवारची मस्त भेट वगैरे घेतली. अंजनगाव आलो. अंजनगाव तर मस्त मजमा भरणार बा. तर परंपरा आणि संस्कृती दोन्ही पाळल्या जाते. जलजला मंडळ म्हणतात ना भाऊ अंजनगाव. बाप्पाचं मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि छत्रपती ढोल पथक यांचं साऊंड चेक पहा. अंजनगाव-सुरजीत एवढे गणपती बसतात की 2 दिवस बसायला लागतात आणि 2 दिवस उठायला लागतात. आज तर पुरी संस्कृती पाळल्या झाली. ढोल पथक होतं भाऊ आपल्या अंजनगाव-सुरजीमध्ये. विषय असं झाला की मी सकाळी आलो वावरात तर काही काम नाही, फक्त चक्कर मारायला आलो. गाडीच्या खाली उतरव म्हणजे कोणाला एवढं पाणी आलं. दरवर्षीप्रमाणे आपल्या पिंटू भाऊ यांच्या घरी जेवण करायला जायचं होतं. पवनदाला घेतलं आणि पिंटू भाऊच्या घरी आलो. पहिली पंगत बसली, मस्त बेसन भाकर होतं. सट जेवण केलं आणि पिंटू भाऊची भेट घेतली. मस्त बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. 5-10 मिनिटं पाहुण्यात बसलो आणि माझं लक्ष एका झुंबरावर केलं. हे पा किती मस्त झुंबर आहे. जाता मस्त गणपतीचा प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर आलं तर एवढं पाणी आलं काय सांगू तुम्हाला. डायरेक्ट बफे टेबल बोलावं लागले. पाण्याचं काही समजून नाही आलं. बिनमोसमी पाणी येऊन आलं. संध्याकाळच्या टाइमला नवीन शोरूमच्या उद्घाटन झालं. ई बाईकचं शोरूम लावलं आपल्या गळ्यानं योगेश भाऊ भुसकट यांनी. पोट्टे तर मस्त नाश्ता करायला भिडणार बा. इकडे तर मस्त शोरूम मध्ये एक गाड्या आला नवीन मस्त मी नाश्ता आणून दिला आणि सर्व भुसकट परिवारची मस्त भेट वगैरे घेतली. अंजनगाव आलो. अंजनगाव तर मस्त मजमा भरणार बा. तर परंपरा आणि संस्कृती दोन्ही पाळल्या जाते. जलजला मंडळ म्हणतात ना भाऊ अंजनगाव. बाप्पाचं मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि छत्रपती ढोल पथक यांचं साऊंड चेक पहा.